नमस्कार मित्रांनो, सध्या तुम्ही न्यूज चॅनलवर, वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर एक शब्द खूप वेळा ऐकत असाल. तो शब्द म्हणजे मंदी, रिसेशन. मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमधून हजारो कर्मचाऱ्यांना एका रात्रीमध्ये काढले जाते. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होते. रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव वाढत चाललेत. पण नक्की पडद्यामागे नेमकं काय चाललंय? ही मंदी खरोखरच आहे की हा फक्त एक बागडुबू आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर मंदी आली तर तुमच्या खिशावरती, तुमच्या नोकरीवरती किंवा तुमच्या कुटुंबावर याचा काय परिणाम होणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही कठीण आर्थिक शब्दाचा वापर न करता अगदी सोप्या भाषेत आपण या विषयाचा पोस्टमॉर्टम करणार आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटीत मी तुम्हाला मंदीत सुरक्षित राहण्याचे 3 उपाय सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात साधा प्रश्न, मंदी म्हणजे नक्की काय असतं? समजा आपल्या गल्लीत कपड्याचं दुकान आहे. मंदी येण्यापूर्वी तिथे रोज शेकडो लोक कपडे खरेदी करायचे. पण अचानक महागाई वाढली, पण लोकांचे पगार वाढले नाहीत. त्यामुळे लोकांनी विचार केला की चला या महिन्यात कपडे नको घ्यायला, नंतर बघू. जेव्हा देशातले लाखो लोक अचानक असा विचार करतात आणि बाजारात जाऊन पैसे खर्च करणं कमी करतात, तेव्हा कंपन्यांचा माल विकला जात नाही. आणि जेव्हा कंपन्यांचा माल विकला जात नाही, तेव्हा देशाचं उत्पन्न म्हणजे GDP सलग 6 महिने खालती जातो. अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये यालाच मंदी म्हणजेच रिसेशन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाजारातील पैशांची फिरती बंद होणे. आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. मंदी आली की सर्वात पहिली बातमी येते, या कंपनीने 5,000 लोकांना काढले, त्या कंपनीने 1,000 लोकांना काढलं. असं का करतात? जेव्हा बाजारात लोकांकडून खरेदी कमी होते तेव्हा कंपन्यांचा नफा म्हणजेच प्रॉफिट कमी होतो. पण कंपनी चालवण्यासाठी लागणारा खर्च तेवढाच असतो. मग हा खर्च कमी करण्यासाठी कंपन्या सर्वात आधी काय करतात तर कर्मचाऱ्यांची कपात करतात, म्हणजेच ले ऑफ करतात. पण त्यामुळे बाजारामध्ये बेरोजगारी वाढते, नवीन नोकऱ्या मिळणं कठीण होतं आणि जे लोक आधीच नोकरी करत आहेत त्यांची पगारवाढ किंवा ॲप्रेझल किंवा बोनस पूर्णपणे थांबवला जातो. आणि जेवढे पण लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्या सर्वांसाठी हा काळ खूपच कठीण असतो. महागाई आणि मंदीचा तुमच्या खिशावर काय जर तुम्ही म्हणाल की मी तर नोकरी करत नाही, मी विद्यार्थी आहे किंवा माझा छोटासा व्यवसाय आहे, मला काय फरक पडतो? तर मित्रांनो, फरक पडतो आणि तो खूप मोठा फरक पडतो. मंदीच्या काळात बँका कर्ज देणं कमी करतात आणि व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट वाढवतात. जर तुम्ही होम लोन, कार लोन किंवा एज्युकेशन लोन घेतलं असेल तर तुमचा EMI वाढतो. दुसरीकडे बाजारात वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल यांचे भाव वाढतात. म्हणजेच एका बाजूने तुमचे उत्पन्न कमी होतं किंवा थांबतं आणि दुसऱ्या बाजूला खर्च मात्र वाढत जातो. म्हणूनच मंदीमध्ये सर्वसामान्यांचं कंबरडं मोडतं. मंदीपासून स्वतःला कसं वाचवायचं? मित्रांनो, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. इतिहास साक्षी आहे, प्रत्येक मंदीनंतर बाजार पुन्हा जोमाने वर येतो. फक्त या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला या 3 गोष्टी आत्तापासूनच सुरुवात कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड. तुमच्याकडे किमान 6 महिने घर खर्च चालेल इतके पैसे बँकेत, सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा FD कॅश स्वरूपात बसले पाहिजेत. नोकरी सुटली तरी कुटुंबावर आर्थिक अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट, अवॉइड बॅड डेब्ट्स. या काळात कोणतंही नवीन कर्ज घेऊ नका. क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा आणि नको असणाऱ्या वस्तूंवरती खर्च करणं पूर्णपणे थांबवा. मित्रांनो, फक्त एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहू नका. स्वतःची स्किल वाढवा, डिजिटल स्किल शिका, व्हिडिओ एडिटिंग किंवा AI टूल शिकून घ्या, जेणेकरून तुमची नोकरी सुरक्षित राहील. तुम्हाला घर बसल्या काही साईड इन्कम सुरू करता येऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सध्या आपल्या आजूबाजूला खरोखरच मंदीची परिस्थिती निर्माण होते का? तुमच्यामध्ये महागाई कमी होईल का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. आणि हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मराठी मित्रांसोबत कॉलेजच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला लवकरच 1,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. भेटूयात पुढच्याच अशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र.